जयसिंगपूरमध्ये गावठी दारू विरोधात पोलिसांची कारवाई. 480 लिटर दारूसह 40,000चा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल 480 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 10,340 रोख रक्कम असा एकूण 40,340 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिल्या कारवाईत कार्तिक सतीश माने वय 26 राहणार जयसिंगपूर याच्याकडून जयसिंगपूर नांदणी नाका रोडवरील जयसिंगपूर परिसरात 100 लिटर गावठी हातभट्टी दारू व 10,340 रोख असा एकूण 20,340 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रेहमान रमजान शेख यांनी फिर्याद दिली आहे. दुसऱ्या कारवाईत हिना मोहन मचले व 59 राहणार शाहूनगर घर नंबर 39 जयसिंगपूर हिच्याकडून 200 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या दारूची किंमत 20,000 असून बेकायदा विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्या प्रकरणी तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे 20 ऑगस्ट 2026 रोजी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी व पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहेत. SK न्यूज जयसिंगपूर.